कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली की अहिल्यानगर जिल्ह्यामधील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत ज्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांच्या बद्दल आक्षेप किंवा अपील करण्यात आलेली होती त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहे। आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। कोपरगाव शहरातील जे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असतील किंवा नगर सेवक पदासाठीचे जे उमेदवार असतील त्यांचा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक टेन्शन आपल्याला किंवा एक चिंता पाहायला मिळालेली आहे। आणि आपण पाहतोय की ही बातमी समोर आल्यानंतर कोपरगावचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टी कोल्हे गटावरती आरोप करण्यात आला की ते न्यायालयात गेल्याने ही परिस्थिती जी आहे तर निर्माण झालेली आहे आणि त्यांनी कोल्हे गटाचा निषेध केला। आणि अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर कोल्हे गटाने देखील तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि सगळे आरोप जे आहेत तर खोडून काढलेले आहे। आमची देखील इच्छा आहे की 2 तारखेलाच मतदान प्रक्रिया व्हावी, आमची देखील इच्छा आहे असे देखील भूमिका स्पष्ट केली। त्या सगळ्या घडामोडी घडत असताना या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसलेले आहेत त्या ठिकाणी दोन्ही गटातील जे प्रतिनिधी आहेत त्यांनी येऊन अर्ज दिलेला आहे की आमचा कोणताही आक्षेप नाही, जे काही न्यायालयाने निकाल दिलेला आहे, न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्यावरती सगळ्यांचं समाधान झालेलं आहे आणि कोणाचाही आक्षेप नसल्यामुळे या ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात येऊ नये अशा प्रकारची या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे। आणि त्यामुळे जे स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी आहे भारती सागरे मॅडम किंवा कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप, त्याचबरोबर कोपरगावचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत या सगळ्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बारकावे पाहिल्यानंतर वरिष्ठ स्तरावर या सगळ्या कळवल्या। जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर निवडणूक आयोग असतील या सगळ्यांकडे ही माहिती जी आहे तर कळवल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक स्थगित करू नये आणि 2 तारखेलाच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात यावी यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्यावरती वरिष्ठ स्तरावर निवडणूक आयोगाकडे जी आहे तर चर्चा सुरू आहे आणि निवडणूक आयोग हे सगळी माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी काय निर्णय कळवणार आणि कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला होणार की 20 तारखेला होणार हे थोड्या वेळ स्पष्ट होणार आहे। आणि आता नेमकं निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।